Hello everyone, myself Mahesh Pore. In last session, we have learned about the string and string buffer class in the Java. Okay. In today's session, we are going to learn about the vector class and its methods in the Java. Okay. So it belongs to the second unit, that is derived syntactical construct in the Java. The unit outcome is nothing but after learning this concept, you will be able to develop the programs using the vectors and the wrapper classes. Okay. So students should understand the concept of the vector. This is a learning outcome. So what we will learn today, we will learn what is in the vector and what are the methods of the vectors are there. So understand what is vector and understand the methods of the vector is a learning objective. So what is vector? Okay, so before that you are very much familiar with the array. So what is array? Array is nothing but it is a collection of the similar type of the data. कलेक्शन क्लासेसमध्ये जावामध्ये व्हेक्टर नावाचा एक क्लास आहे. जसा ॲरे आहे, ॲरे इज व्हॉट? ॲरे इज अ कलेक्शन ऑफ होमोजिनियस टाईप ऑफ डेटा. सिंपल डेटा टाईप जो आहे एकाच डेटा टाईपचा त्याचा तुम्ही ॲरे क्रिएट करू शकता. म्हणजेच काय, एकापेक्षा जास्त एलिमेंटचं कलेक्शन करण्यासाठी तुम्ही ॲरे यूज करताय. सो इन जावा you can create the array, okay, as a homogeneous collection of the elements. एकसारख्या एलिमेंटचं कलेक्शन जसं ॲरे क्रिएट करतो जावामध्ये तुम्ही ॲरे क्रिएट करू शकताय. त्याचसोबत एक नवीन कन्सेप्ट आहे व्हेक्टर. व्हेक्टर इट इज सेम ॲज अ ॲरे, बट डिफरन्स इज दॅट व्हेक्टर इज अ कलेक्शन ऑफ द हेट्रोजिनियस टाईप ऑफ द डेटा. वेगवेगळ्या टाईपचे एलिमेंट एकत्र कलेक्ट करून ठेवण्यासाठी तुम्ही व्हेक्टर यूज करू शकता. array is what? Array is collection of what? Homogeneous type. Same, the vector is also what? It is a collection, but it is the collection of heterogeneous type of the data. वेगवेगळ्या डेटा टाईपचा डेटा तुम्ही एकत्र स्टोअर करून ठेवण्यासाठी व्हेक्टर यूज करू शकता. सो व्हेक्टर इज नथिंग बट इट इज वन ऑफ द कलेक्शन क्लास इन द जावा, okay, which is used to store the different type of the data in a collection and which is available in the java.util package in the Java. हा क्लास कुठल्या पॅकेजमध्ये आहे जावामध्ये, कुठल्या लायब्ररी कुठल्या पॅकेजमध्ये आहे तर java.util नावाचं पॅकेज आहे, त्याच्यामध्ये व्हेक्टर नावाचा क्लास आहे. त्या क्लासचा यूज करून तुम्ही व्हेक्टर क्रिएट करू शकताय. व्हेक्टर क्रिएट केल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या टाईपचा डेटा ॲज अ कलेक्शन म्हणून व्हेक्टरमध्ये स्टोअर करू शकताय. सेकंड थिंग इज दॅट जेव्हा तुम्ही ॲरे क्रिएट करताय, ॲरेला तुम्हाला कंपल्सरी साईज द्यावी लागते. साईज दिल्याशिवाय तुमचा ॲरे क्रिएट होत नाही. आणि एकदा का ॲरेची साईज तुम्ही दिली तर ती साईज रन टाईमला तुम्हाला चेंज करता येत नाही. बट इट्स नॉट इन द केस ऑफ द व्हेक्टर. व्हेक्टर इज अ डायनॅमिक ॲरे विच कॅन ग्रो ॲटोमॅटिकली अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. व्हेक्टरला तुम्हाला साईज द्यायलाच पाहिजे अशी काय नाही, किंवा साईज जरी दिली तरी रन टाईमला तुम्ही त्याची साईज चेंज करू शकता. सो वन ऑफ द डिफरन्स बिटवीन द ॲरे अँड व्हेक्टर इज दॅट in array you want to compulsory define the size of that array, okay? And once you define the size you cannot change it at the runtime, okay? But in the vector you can change the size of the collection, that is vector, okay? So vector does not require any fixed dimension like the string array and integer array, okay? Vector is a vector. array ला आपण डेटा टाईप डिफाईन करत होतो. Okay, फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग ॲरे. ओके, व्हॉट इट मीन्स, जे त्या ॲरेमध्ये एलिमेंट्स आहेत ते सगळे स्ट्रिंग टाईपचे आहेत. INT ॲरे, व्हॉट इट मीन्स, व्हॉट एव्हर द एलिमेंट्स प्रेझेंट इन दॅट ॲरे, द टाईप ऑफ दॅट एलिमेंट्स आर नथिंग बट व्हॉट INT. ओके, बट व्हॉट आय से नाव, व्हेक्टर इज अ कलेक्शन ऑफ डिफरंट डेटा टाईप्स. ओके, दॅट्स वाय स्पेसिफिक डेटा टाईप तुम्हाला व्हेक्टरला द्यावा लागत नाही. व्हेक्टर इज अ क्लास. You can create the vector, okay, and store the different data type into that one. So how to declare the vector? You can declare the vector, it is like the array, okay, but you can declare the vector by using the vector class. Okay, vector can be created using the constructor of the vector class.
one more point is that you want to keep in the mind that vector cannot store the simple data type directly. Vector only store the objects. सो ॲरे मधला आणि व्हेक्टर मधला हा एक डिफरन्स लक्षात घ्या. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, ॲरे हा होमोजेनस कलेक्शन करतो, व्हेक्टर हा हेट्रोजेनस कलेक्शन करतो. ॲरेची साईज मला ॲरे डिक्लेअर करताना द्यावी लागते. व्हेक्टरला कुठलीही साईज पहिल्यांदा स्पेसिफाय करायलाच पाहिजे असं काय नाही. ॲरेची एकदा साईज फिक्स झाली की त्याच्यापेक्षा जास्त इलेमेंट आपण ॲरेमध्ये ॲरेच्या कलेक्शनमध्ये पुट करू शकत नाही. परंतु व्हेक्टरमध्ये रन टाईमला तुम्ही कितीही एलिमेंट ॲड करा, तुमचा व्हेक्टर ग्रो होत जातो. तसंच आणखीन एक डिफरन्स आहे, व्हेक्टरमध्ये आपण सिम्पल डेटा टाईप स्टोअर करू शकत नाही. फक्त आणि फक्त व्हेक्टर ऑब्जेक्ट कंटेन करतो. म्हणजे व्हेक्टरमध्ये फक्त आपण ऑब्जेक्ट इन्सर्ट करू शकतो. So vector cannot directly store the simple data type. It only stores the objects. म्हणजे इंटिजरचा डेटा, स्ट्रिंगचा डेटा, सिम्पल डेटा टाईप, प्रिमिटिव्ह डेटा टाईपचे जे व्हॅल्यूज आहेत किंवा व्हेरिएबल्स आहेत ते आपण व्हेक्टरमध्ये स्टोअर करू शकत नाही. व्हेक्टर इज ओनली द कलेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट्स. व्हेक्टरमध्ये फक्त आपण ऑब्जेक्ट्स पुट करू शकतो. सो व्हॉट हॅपन्स if I want to store the simple data type in the vector. जर मला सिम्पल डेटा टाईप व्हेक्टरमध्ये स्टोअर करायचं असेल, इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग, कॅरेक्टर, तर सिम्पल डेटा टाईप स्टोअर करता येत नसेल तर मग तो व्हेक्टरमध्ये स्टोअर कसा करायचा. तर त्यासाठी काही रॅपर क्लासेस आहेत, जे रॅपर क्लासेस आणि त्याच्या मेथड्स यूज करून आपण सिम्पल डेटा टाईप ऑब्जेक्टमध्ये कन्वर्ट करू शकतो आणि नंतर ते ऑब्जेक्ट्स व्हेक्टरमध्ये स्टोअर करू शकतो. So at that point, only keep in mind that in vector you cannot directly store the simple data type because the vector is only collection of the objects. So see here, again the object stored in the vector can be retrieved using the index value. आता काही ऑपरेशन्स जे आहेत त्या व्हेक्टरच्या मेथड्स यूज करून आपण त्या व्हेक्टर्सवर करू शकतो, जे आपल्याला ॲरेमध्ये करता येत नाही. So see here, you can create the vector by using the vector class, that is vector list is equal to new vector. List is the object of that vector. So this constructor creates default vector which has initial size of the 10 element. जिथं तुम्ही साईज डिफाईन केलेली नाही, इनिशियल तुम्ही 10 एलिमेंट त्यात पुट करू शकता. You can define the vector by defining the size. So this constructor accepts the argument that equals to required size and creates the vector whose initial capacity specified by this size. परंतु रन टाईमला जर तुम्हाला त्या साईजपेक्षा जास्त एलिमेंट व्हेक्टरमध्ये ॲड करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता. सो vector is a class which is present in the java.util package. If you want the collection of the heterogeneous types, then use the vector. So you can create the vector by using the vector class. Again, some methods are there. By using that method you can perform some operations on the vector. For example, the first method is nothing but the first element. Vector काय सांगितलं, व्हेक्टर हे हेट्रोजिनियस वेगवेगळ्या टाईपच्या ऑब्जेक्टचं कलेक्शन तुम्हाला व्हेक्टरमध्ये करता येतं. जसं ॲरेमध्ये सिमिलर टाईपचं सिम्पल डेटा टाईप, की ॲरे आपण सिम्पल टाईपचा, सिम्पल व्हॅल्यूचा आणि ऑब्जेक्टचा सुद्धा क्रिएट करू शकतो. परंतु ॲरेमध्ये कंडिशन काय, की जे काय कलेक्शन ॲरेमध्ये होणार आहे त्या सगळ्यांचा टाईप काय पाहिजे, सेम पाहिजे. व्हेक्टर काय, व्हेक्टर हा फक्त ऑब्जेक्टचं कलेक्शन आहे, परंतु ते ऑब्जेक्ट्स वेगवेगळ्या टाईपचे असतील तरी चालतील. सो ह्या मेथड्स यूज करून तुम्ही व्हेक्टरवर काही ऑपरेशन्स, व्हेक्टरच्या कलेक्शनवर काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एलिमेंट ही मेथड जर इन्वोक केली तुम्ही, सो इट विल रिटर्न्स व्हॉट, द फर्स्ट एलिमेंट ऑफ दॅट व्हेक्टर लिस्ट. व्हेक्टरमधल्या व्हेक्टरच्या कलेक्शनमधला पहिला एलिमेंट रिटर्न करायचं काम फर्स्ट एलिमेंट नावाची मेथड करते. लास्ट एलिमेंट, इट विल रिटर्न द लास्ट एलिमेंट ऑफ द व्हेक्टर. एखाद्या व्हेक्टरमध्ये तुम्हाला एखादा एलिमेंट ॲड करायचा असेल तर ॲड एलिमेंट नावाची मेथड आहे. जो ॲटम तुम्हाला जो एलिमेंट ॲड करायचा आहे तो एलिमेंट
तो ॲज अ पॅरामीटर म्हणून ॲड एलिमेंटला पास करावं लागेल. ओके, सो व्हेक्टरमध्ये जर तुम्हाला एलिमेंट्स ॲड करायचे असतील ॲट द एंड ऑफ द लिस्ट, सो यूज द ॲड एलिमेंट मेथड. So it adds the atom specified to the list at the end. Add element end ला atom add करायचं काम करेल. Element at index, इंडेक्स नंबर द्या, त्या इंडेक्सचा एलिमेंट जो ऑब्जेक्ट आहे तो रिटर्न करायचं काम एलिमेंट ॲट नावाची मेथड करेल. अगेन टू कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ द व्हेक्टर यूज द साईज मेथड. साईज काय रिटर्न करेल, साईज नावाची मेथड गिव्स द लेंथ ऑफ द vector, that is it gives the number of the objects present in the vector. Okay, you can set the size of the vector by using the set size method. Okay, you can set the index object to the particular index, okay, by using the set method. Okay, that is set index and the element. म्हणजे त्या इंडेक्सचा जो ऑब्जेक्ट आहे तो रिप्लेस केला जाईल या एलिमेंट. Capacity means what? It will return the current capacity of this vector. For example, see here, if you use this one, vector list is equal to new vector 10, okay, then capacity is nothing but what? The 10. Then another method is there, the contains. जसं आपण स्ट्रिंग मध्ये बघितलं, एखाद्या कॅरेक्टर स्ट्रिंग मध्ये प्रेझेंट आहे का नाही हे सर्च करण्यासाठी कंटेन्स नावाची मेथड यूज केली जाते. द सेम इज हिअर. ओके, एखादा ऑब्जेक्ट एखाद्या वेक्टरच्या कलेक्शनमध्ये प्रेझेंट आहे का नाही हे सर्च करायचं काम कंटेन्स नावाची मेथड करते. असेल तर रिटर्न करते ट्रू, नसेल तर रिटर्न करते फॉल्स. ओके, दॅट्स वाय द रिटर्न टाइप ऑफ द कंटेन्स मेथड इज नथिंग बट व्हॉट? द बुलियन. क्लिअर इज नथिंग बट व्हॉट? If you use this method, it will remove all the elements from the vector. एखादा पर्टिक्युलर इंडेक्सचा एलिमेंट जर तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर रिमूव्ह इंडेक्स द्या, त्या इंडेक्सचा एलिमेंट जो आहे ऑब्जेक्ट जो आहे तो रिमूव्ह केला जाईल. एखादा स्पेसिफाईड ऑब्जेक्ट रिमूव्ह करायचा असेल तर त्या ऑब्जेक्टचं नाव पास करा, व्हेक्टरमधला तो ऑब्जेक्ट रिमूव्ह केला जाईल. ओके, सो टू रिमूव्ह द ऑब्जेक्ट्स देर आर द 3 मेथड्स आर देर. रिमूव्ह, पास द इंडेक्स, त्या इंडेक्सचा ऑब्जेक्ट रिमूव्ह केला जाईल. रिमूव्ह ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टचं नाव द्या, तो ऑब्जेक्ट त्या वेक्टरमधला रिमूव्ह केला जाईल. किंवा रिमूव्ह ऑल नावाची एक मेथड आहे, किंवा क्लिअर नावाची मेथड यूज केला तर व्हेक्टरच्या कलेक्शनमधले सगळे ऑब्जेक्ट काय केले जातील? रिमूव्ह केले जातील. ओके, सो सी हिअर, रिमूव्ह एलिमेंट ॲटम, which removes the specified atom from the list. Remove element at index द्या, त्या इंडेक्सचा एलिमेंट रिमूव्ह केला जाईल. रिमूव्ह ऑल एलिमेंट्स, विच विल रिमूव्ह ऑल द एलिमेंट्स इन द लिस्ट. आता ॲरे सुद्धा काही एलिमेंटचं कलेक्शन आहे, वेक्टर सुद्धा काही एलिमेंटचं कलेक्शन आहे. ओके, फक्त प्रॉब्लेम काय, ॲरे हा दोन्ही टाईपचं कलेक्शन करतो, म्हणजे सिम्पल डेटा टाईप आणि ऑब्जेक्टचा सुद्धा ॲरे असू शकतो. परंतु व्हेक्टर हा फक्त ऑब्जेक्टचं कलेक्शन आहे. म्हणजे जर तुमचा व्हेक्टर एकाच टाईपचे ऑब्जेक्ट कंटेंट करत असेल तर असे व्हेक्टर तुम्ही ॲरेमध्ये कॉपी करू शकता. ॲरे जेव्हा तुम्ही क्रिएट करताय त्याच्या रिक्वायरमेंट काय, तर ॲरे एकतर सिम्पल टाईपचा असेल किंवा तुम्ही ऑब्जेक्टचा ॲरे क्रिएट करू शकता. आता व्हेक्टर हा ऑब्जेक्टचं कलेक्शन आहे. ओके, सो ॲरे आणि व्हेक्टर या केसमध्ये सेम आहे का, ॲरेसुद्धा ऑब्जेक्ट कॅरी करू शकतो आणि व्हेक्टर हा ऑब्जेक्टच कॅरी करतो. तर ॲरेची रिक्वायरमेंट काय, ॲरेमध्ये जे ऑब्जेक्ट्स असणार आहेत ते सगळे सिमिलर टाईपचे असायला पाहिजे. म्हणजे काही केसेसमध्ये जर व्हेक्टर जे ऑब्जेक्ट कंटेंट करतो ते एकाच टाईपचे असतील तर असे व्हेक्टर तुम्ही ॲरेमध्ये कॉपी करू शकता. त्यासाठी कॉपी इनटू व्हॉट एव्हर द ॲरे नेम तुम्ही इथं पास करू शकता. एखादा ॲटम एखाद्या इंडेक्सला इन्सर्ट करू शकता, त्यासाठी मेथड आहे इन्सर्ट एलिमेंट ॲट. कंटेन्स मेथड बघितली आपण. एलिमेंट्स नावाची मेथड आहे which will returns the elements
from the collection. Okay. Has more elements नावाची मेथड आहे. It checks if this enumeration contains more elements or not. Next element काय करेल? It checks the next element. नेक्स्ट एलिमेंट आहे का नाही ते चेक करेल. असेल तर ट्रू रिटर्न करेल, नसेल तर फॉल्स रिटर्न करेल. इंडेक्स ऑफ नावाची मेथड आहे. ऑब्जेक्ट पास करा, त्याचा इंडेक्स रिटर्न करायचं काम करेल. इंडेक्स ऑफ नावाची दुसरं व्हर्जन आहे मेथडचं, जिथं ऑब्जेक्ट आणि इंडेक्स पास करा, त्या इंडेक्स नंतरचा फर्स्ट ऑकरन्स जो आहे त्याचा इंडेक्स रिटर्न करायचं काम करेल. इट इज सेम ॲज द स्ट्रिंग वन. आणि लास्ट इंडेक्स ऑफ नावाची मेथड आहे, विच विल रिटर्न द इंडेक्स ऑफ लास्ट ऑकरन्स ऑफ स्पेसिफाईड एलिमेंट. सपोज ऑब्जेक्ट एकसारखे ऑब्जेक्ट्स आहेत, परंतु ऑब्जेक्ट ओ याचं लास्ट ऑकरन्स जे आहे त्याचा इंडेक्स रिटर्न करायचं लास्ट इंडेक्स ऑफ नावाची मेथड. ओके, सो दीज आर नथिंग बट द methods of the vector. You can create the vector by using the vector class. You can perform certain operations by using these methods on the vector class. Okay. So this is a time to learn what is the difference between the array and the vector. Okay. So as you know, array is a structure that holds the multiple values of the same type. Okay. Similar homogeneous types of collection array मध्ये असतं. But the vector is similar to the array but holding some multiple objects like an array, but it contains the components that can be accessed using the integer indexes. Okay. An array is homogeneous data type where it can hold only objects of one data type. Vector are heterogeneous one, and you can have the objects of different data type in the vector. After creation, array is a fixed length structure. वेक्टरची लेंथ ही फिक्स नसते, जी फिक्स जरी लेंथ जरी आपण डिफाईन केली ती रन टाईमला चेंज होऊ शकते. सिम्पल थिंग. पहिला डिफरन्स काय, ॲरे हे होमोजेनस टाईपचं कलेक्शन करतं, वेक्टर हे हेट्रोजेनस टाईपचं कलेक्शन करतं. सेकंड इज वॉट, ॲरे डिक्लेअर करताना तुम्हाला लेंथ कंपल्सरी द्यावी लागते, वेक्टर डिक्लेअर करताना हे कंपल्शन नाही. जरी वेक्टर डिफाईन करताना तुम्ही लेंथ दिली तरी ती रन टाईमला चेंज होऊ शकते. ॲरेमध्ये एकदा दिलेली लेंथ चेंज होत नाही. ओके. Array can store the primitive data type, okay, and objects also. परंतु वेक्टर हे फक्त कशाचं कलेक्शन आहे, नॉन प्रिमिटिव्ह टाईप म्हणजे ऑब्जेक्टचं कलेक्शन आहे. ॲरे कसा डिक्लेअर करतात, डेटा टाईप ॲरे नेम इज इक्वल टू न्यू टाईप अँड वॉट एव्हर द साईज ऑफ द ॲरे. वेक्टर कसा डिक्लेअर करतात, वेक्टर इज अ क्लास, डिक्लेअर दॅट क्लास, डिक्लेअर ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू constructor of that class, that is vector, and define the size. It is not compulsory one. Array is what? It is a static memory allocation. एकदा का array आपण डिक्लेअर केला तर तो रन टाईमला चेंज होत नाही. ओके, दॅट्स वाय इट इज स्टॅटिक वन. वेक्टर हा रन टाईमला चेंज होऊ शकतो, त्याची साईज चेंज होऊ शकते, त्याचे कंटेंट चेंज होऊ शकतात. दॅट्स वाय वेक्टर इज अ डायनॅमिक मेमरी अलोकेशन. सो नो मेथड्स आर प्रोव्हाइडेड फॉर ॲडिंग अँड रिमूव्हिंग द एलिमेंट्स इन द ॲरे. ॲरेमध्ये कुठलीही अशी मेथड अवेलेबल नाही जे ॲरेमध्ये एखाद्या पर्टिक्युलर इंडेक्सला एखादा एलिमेंट ॲड करेल किंवा डिलीट करेल. परंतु वेक्टरमध्ये जशा आपण मेथड बघितला त्याचा यूज करून आपण काही एलिमेंट्स एंडला ॲड करू शकतो, मध्ये ॲड करू शकतो, काही एलिमेंट्स रिमूव्ह करू शकतो. हे सगळं ह्या ज्या मेथड्स आहेत वेक्टरच्या, त्या मेथड्स यूज करून हे ऑपरेशन आपण परफॉर्म करू शकतो. इन ॲरे wrapper classes are not used. Wrapper classes काय आहेत तर wrapper classes सिंपल डेटा टाईपचे कन्व्हर्जन ऑब्जेक्टमध्ये ऑब्जेक्टचं सिंपल डेटा टाईपमध्ये करण्याचं काम करतात हे क्लासेस. ओके, त्यामुळं वेक्टरमध्ये काही वेळा तुम्हाला सिंपल डेटा टाईप स्टोअर करायचे असतील तर त्याचं कन्व्हर्जन ऑब्जेक्टमध्ये करावं लागतं, आणि ते करण्यासाठी रॅपर क्लासेस वेक्टरमध्ये यूज केले जातात. ॲरेमध्ये त्याची गरज पडत नाही. आफ्टर ऑल, array is not a class and vector is what? It is a class which is present in the java.util package. So see, some questions, multiple choice questions are there. Which method gives the name of the object present at index position? Okay, so it is nothing but what? Element at int index. Vector class is present in which package? java.util package. Okay. So this is all about the theoretical part of the vector. Now it's time to see the
So we had learned all the theoretical part of the vector. So now it is time to implement the vector practically. Okay. So let's see vectors program कसा करायचा. Okay. So open the notepad where Java is where Java. Okay. Bin. So here create one notepad file, that is new. You want the text document. Okay. Suppose the name of that program is nothing but what? Either use that one or notepad. Open the notepad. We'll create the new one. So जसं आता तुम्हाला सांगितलं, वेक्टर क्रिएट करताना पहिल्यांदा वेक्टर नावाचा क्लास ज्या पॅकेजमध्ये आहे तो पॅकेज इम्पोर्ट करावा लागेल. दॅट इज इम्पोर्ट java dot util dot star. Okay, star, or you can use the simple class that is vector. वेक्टर फक्त म्हटलं तर त्या पॅकेजमधलं फक्त तो क्लास इम्पोर्ट केला जाईल तुमच्या प्रोग्राममध्ये. स्टार म्हटल्यानंतर त्या पॅकेजमध्ये दुसरे कुठलेही क्लासेस असतील ते सुद्धा इम्पोर्ट केले जातात. सो क्रिएट द क्लास vector demo. Suppose the name is what? The vector demo. Okay. So define the main method here, that is public static void main define string array. Okay. So now you can create the vector here. Okay. For example, this vector is created by using vector class, that is vector. Suppose the name is list is equal to new vector. Suppose I use the first constructor, that is size is not defined here. The size will be grow automatically at the runtime. So then create the vector like that one. Suppose you want to add the element into the vector. Which method is used? That is v dot add element. इथे तुम्हाला एलिमेंट ॲड करावे लागतील. परंतु आता जसं बघितलं आपण वेक्टरमध्ये सिंपल टाईपचे एलिमेंट तुम्ही ॲड करू शकत नाही. तर तुम्हाला ऑब्जेक्ट्स ॲड करावे लागतील. ऑब्जेक्ट कसा करायचा? न्यू. सपोज तुम्हाला इंटिजर टाईपचा डेटा ॲड करायचा आहे तर त्याचा रॅपर क्लास आहे इंटिजर. इंटिजर. ओके. जी काय व्हॅल्यू आहे ती तुमची व्हॅल्यू ॲड. It means what? The simple value 10 is now converted into the object by using this wrapper class. int चा wrapper class आहे integer. So simple data type convert केला integer मध्ये आणि तो add केला vector मध्ये. Okay? The similar is here. Suppose v dot add element. Okay. New. Suppose float data add करायचा तुम्हाला. Float. Okay. Use the value this much. Okay. So
Observe here, you want to use what? You want to use the wrapper classes to convert the simple data type into the object and store it into the vector. त्याचं मिनिंग काय, व्हेक्टरमध्ये इलेमेंट ॲड कर, कुठं, टेनला, कुठला इंटिजर इलेमेंट ॲड कर 10. ओके, हा ऑब्जेक्ट कन्सिडर केला जाईल. म्हणजे ह्या 10चं कन्व्हर्जन ऑब्जेक्टमध्ये केलेलं आहे आणि ते व्हेक्टरमध्ये ॲड केलेलं आहे. ह्या फ्लोटचं कन्व्हर्जन, सिम्पल फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूचं कन्व्हर्जन ऑब्जेक्टमध्ये केलेलं आहे आणि ते व्हेक्टरमध्ये ॲड केलेलं आहे. So vector is a collection of the different data types, so it will store integer float at the once. Okay, so simply पहिल्यांदा आपण हे ॲड होतात का बघूयात. सो वेक्टर हे वेगळ्या वेगळ्या टाईपचं कलेक्शन असल्यामुळे तुम्ही कुठल्याही टाईपचा एलिमेंट वेक्टरमध्ये ॲड करू शकता. सो स्टोर इट, सेव्ह इट. as a vector demo dot java, vector demo dot java. Okay. So we'll create a vector and add the two elements, one is integer and one is float. Okay, some little changes is there, that is here you want to use the object of the vector, that is list. कशामध्ये ॲड करायचं आपल्याला, लिस्टमध्ये ॲड करायचं. लिस्ट इज इक्वल टू list dot add element integer, list dot add element float. Okay. So now we created one vector and add the two elements here. Okay, so see here, compile the program by using the java c vector demo.java. Okay. It will compile. There are two warnings are there, ignore that warnings. आता दोन एलिमेंट हे वेक्टरमध्ये काय झालेले आहेत, ॲड झालेले आहेत. तर ते ॲड झालेत का नाहीत कसे समजायचे आपल्याला, तर वेक्टर आपल्याला शो करावं लागेल. तो वेक्टरची साईज पहिल्यांदा बघूया किती आहे. त्यासाठी INT साईज नावाचा एक व्हेरिएबल घेतला आणि वेक्टरची साईज कॅल्क्युलेट करण्यासाठी मेथड कुठली आहे, साईज नावाची मेथड आहे. सो ती घेतली. So first we will only print the size of that one, system dot out dot println. So size of vector is, and what the size नावाचा व्हेरिएबल आहे, त्यामध्ये आपण साईज नावाची मेथड यूज केलेली आहे वेक्टरची आणि साईज कॅल्क्युलेट केलेली आहे. सो सेव्ह दिस वन and compile it. 3 errors are there. Unclosing. Okay, एक जास्त झाला, डबल कोट. Run the vector. So size of the vector is now 2. So you can add the different elements into the vector by using the add element method. Add element काय करेल की वेक्टरच्या एंडला तो एलिमेंट ॲड करायचं काम करेल. सिम्पल थिंग, सिम्पल डेटा टाईप आपण स्टोअर करू शकत नाही. इंटिजर, फ्लोट, डबल किंवा कॅरेक्टर डेटा डायरेक्टली आपण इन्सर्ट करू शकत नाही. त्याचं कन्व्हर्जन आपल्याला ऑब्जेक्टमध्ये करावं लागतं. सो ऑब्जेक्टमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी हे रॅपर क्लासेस यूज केलेले आहेत. INTचा रॅपर क्लास आहे इंटिजर, फ्लोटचा रॅपर क्लास आहे फ्लोटचं F कॅपिटल. देन कॅर डेटा टाईप जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर त्याचा रॅपर क्लास यूज करा, न्यू कॅरेक्टर. ओके, सपोज आपण परत करत ते सगळे एक 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 ॲड करत बसूयात, त्याचा रॅपर क्लास आपल्याला समजेल जो कन्व्हर्जन करेल सिम्पल डेटा टाईपचं ऑब्जेक्टमध्ये. सपोज यू वॉन्ट टू इन्सर्ट द कॅरेक्टर. ओके, सो त्याचा रॅपर क्लास आहे
character. Okay. So character value तुम्ही insert करू शकता. For example, character is written into the simple thing, that is M. Okay. Then you can insert the double value. Okay. So double चा wrapper class आहे double, that is DUBLE, double. Okay. Use whatever the double value. Okay. Same as you can use the long and boolean also. So you can store the different heterogeneous types objects into the vector. Okay. So compile it and run it. So now the size is nothing but what? The 4. Okay. So लक्षात घ्या, वेक्टर कसा क्रिएट करायचा. पहिली थिंग, वेक्टर ज्या पॅकेजमध्ये आहे ते पॅकेज इम्पोर्ट करा, तो क्लास त्या पॅकेजमधला वेक्टरचा इम्पोर्ट करा, तरच तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट इथे क्रिएट करू शकाल आणि त्याच्या मेथड इथे यूज करू शकाल. जेव्हा हा क्लास त्या पॅकेजमधला इम्पोर्ट होईल त्यावेळी याचं सगळं सिग्नेचर तुमच्या प्रोग्राममध्ये येईल. त्यामुळे तुम्हाला तो व्हेक्टर क्लास डिफाईन करावा लागत नाही, डायरेक्ट तुम्ही त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकता. दिस क्लास इज नाव ॲक्टिंग ॲज अ सुपर क्लास. ओके. आणि त्याच्या मेथड्स तुम्ही डायरेक्टली ॲक्सेस करू शकता. सो फर्स्ट थिंग इज दॅट इम्पोर्ट द पॅकेज java.util. ओके. आणि वेक्टर जो आहे तो इम्पोर्ट करून घ्या. त्याच्यानंतर वेक्टरचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. वेक्टर हा क्लास यूज करून वेक्टर वॉट एव्हर द ऑब्जेक्ट नेम इज इक्वल टू न्यू वेक्टर. ते तुम्ही साईज देऊ शकता किंवा नाही दिली तर चालेल. वेक्टरमध्ये इलेमेंट ॲड करण्यासाठी मेथड आहे ॲड इलेमेंट. ही वेक्टरची मेथड असल्यामुळे त्याच्या ऑब्जेक्टनं ती इन्व्होक करावी लागेल तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये ॲड इलेमेंटमध्ये तुम्ही इंटीजर, फ्लोट, डबल, कॅरेक्टर हा डेटा तुम्ही काय करू शकता, वेक्टरमध्ये ॲड करू शकता. कारण वेक्टर हा हेट्रोजेनस टाईपचं कलेक्शन आहे. फक्त प्रॉब्लेम काय, वेक्टरमध्ये फक्त तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करू शकताय, स्टोअर करू शकताय. त्यामुळं सिम्पल डेटा टाईप स्टोअर करता येत नाही आपल्याला. त्याचं कन्वर्जन आपल्याला ऑब्जेक्टमध्ये करावं लागेल. आणि ते करण्यासाठी जी व्हॅल्यू आपण स्टोअर करणार आहे त्याचा रॅपर क्लास यूज करा. INT व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर रॅपर क्लास आहे त्याचा इंटीजर. फ्लोट व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर त्याचं रॅपर क्लास आहे फ्लोट F कॅपिटल. कॅर व्हॅल्यू इन्सर्ट करायची असेल तर कॅरेक्टर नावाचा रॅपर क्लास आहे. डबल व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर डबल नावाचा रॅपर क्लास आहे D कॅपिटल. सो सिम्पल डेटा टाईपचं कन्वर्जन केलं इथं ऑब्जेक्टमध्ये बाय युजिंग दिस रॅपर क्लासेस आणि ते ॲड केले मी वेक्टरमध्ये. त्याची साईज कॅल्क्युलेट केलेली. आता वेक्टर शो कसा करणार, दॅट इज फॉर याचा सुद्धा इंडेक्स 0 पासून स्टार्ट होतो. फॉर इंडेक्स I इज इक्वल टू 0 टू I लेस दॅन इक्वल टू व्हॉट, साईज. साईजमध्ये काय, वेक्टरची साईज आहे. 0 पासून ते वेक्टरची साईज जोपर्यंत आहे तिथेपर्यंत वेक्टरचे एलिमेंट मला काय करायचे आहेत, शो करायचे आहेत. ओके. सो शो करण्यासाठी मेथड कुठली आहे, एखाद्या इंडेक्सचा एलिमेंट शो करण्यासाठी मेथड कोणती आहे, तर एलिमेंट ॲट नावाची मेथड आहे. ओके. सो लिस्ट डॉट एलिमेंट ॲट इंडेक्स I. Okay. So काय करायचं आपल्याला, प्रिंट करूया डायरेक्ट सिस्टीम डॉट आउट डॉट println लिस्ट डॉट एलिमेंट ॲट I. म्हणजे 0 इंडेक्स पासून ते जोपर्यंत साईज आहे तिथपर्यंतचे एलिमेंट सगळे काय केले जातील, प्रिंट केले जातील. ओके. कंपाइल दिस वन. Run this one. Okay. So see here the size of vector is 4 and element is 10, 3.14 m and 3.1114. Okay. So here only use this one
because it is less than one position is less than. Okay, the size of the vector is 4. Okay, जिथं आपण आता प्रिंट केलेले आहे. This one, the size of vector, the size of the vector 4 आहे. आणि त्यातले एलिमेंट जे आहेत ते फॉर लूप यूज करून आणि एलिमेंट ॲट मेथड यूज करून वेक्टरमध्ये एलिमेंट मी इथं शो केलेले. ओके, सो दीज आर द मेथड्स. तर भरपूर मेथड्स बघितलेत आपण. त्या मेथड्सचा यूज करून तुम्ही वेक्टर क्रिएट करू शकताय. ओके, एखादा एलिमेंट इन्सर्ट करायचं झालं तर काय करूया. सपोज आपण इन्सर्ट करायचा आहे एखादा एलिमेंट मला. ओके, सो आफ्टर दॅट सपोज लिस्ट डॉट इन्सर्ट एलिमेंट ॲट ही नावाची एक मेथड बघितली आपण, इन्सर्ट एलिमेंट ॲट नावाची. ओके, जी जो एलिमेंट ॲड करायचा आहे. ओके, सपोज मला एक स्ट्रिंग ॲड करूयात आपण. ओके, सपोज स्ट्रिंग डेटा ॲड केला मी. ओके, तर कुठल्या लोकेशनला मला सपोज सेकंड इंडेक्सला ॲड करायचा आहे. ओके, तर तो सेकंड इंडेक्सला तो एलिमेंट काय होईल, तुमचा ॲड होईल. म्हणजे काय, ॲड एलिमेंट काय करतं, वेक्टरच्या एंडला एलिमेंट ॲड करत जातं. इन्सर्ट दिलेल्या इंडेक्सला जो काय ऑब्जेक्ट आहे तो इन्सर्ट करतो. आता ही स्ट्रिंग ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून कन्सिडर केली जाईल. सो सी इन्सर्ट झाले काय. So here the string is inserted here, okay, at the second position 0, 1 and 2. Okay, so insert element at. Okay, आता अशाच मेथड तुम्ही यूज करू शकताय. एखादा ॲरे क्रिएट करू शकताय. त्या ॲरेमध्ये आता इथं तुम्हाला हा वेक्टर ॲरेमध्ये कॉपी करता येणार नाही, कारण वेक्टरमध्ये इथं हेट्रोजिनस टाईपचा डेटा आहे. ओके, जर हा वेक्टर एकाच टाईपचे एलिमेंट कंटेंट करत असता तर तो तुम्ही ॲरेमध्ये डायरेक्टली कॉपी करू शकला असता बाय युजिंग द कॉपी इनटू. सो सी हिअर फर्स्ट एलिमेंट आपण शो करूयात. बाकीच्या मेथड्स जशा बघितल्या आपण त्या मेथड्स तुम्ही इथं यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल सपोज ओके, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही. द फर्स्ट एलिमेंट ऑफ द वेक्टर इज the first element of vector is. Okay, what's the method? The method name is, कशामधला बघायचा, मतलब लिस्ट मधला पहिला एलिमेंट कुठला आहे, दॅट इज फर्स्ट एलिमेंट. ही मेथड यूज करा. तुमच्या लिस्ट मधली पहिली जी पहिला एलिमेंट जो आहे तो रिटर्न करायचं काम करेल. सो हियर okay, so the first element of the vector is 10. This is 10. Similarly, you can use the different methods of the vector here. Okay, for example, you can use last element. Okay, first element बघितली आपण, last element रिटर्न करेल. ॲड एलिमेंट बघितली, एलिमेंट ॲड नावाची मेथड बघितली ज्याचा यूज करून वेक्टर मधले एलिमेंट मी शो करू शकतो. ओके, त्याच्यानंतर साईज मेथड बघितली जी वेक्टरची लेंथ कॅल्क्युलेट करेल. ओके, तर कॅपॅसिटी, एखादा एलिमेंट रिमूव्ह करायचा असेल तर तो तुम्ही रिमूव्ह करू शकताय बाय युजिंग रिमूव्ह एलिमेंट. ओके, ॲट इंडेक्स द्या किंवा रिमूव्ह एलिमेंट ॲड बघूयात आपण. ओके, सो सी हियर द प्रोग्राम इज व्हॉट here. Okay, list dot remove element at. ओके, तर थर्ड लोकेशनचा एलिमेंट आपण रिमूव्ह करूया. म्हणजे काय रिमूव्ह होईल, 0, 1, 2ला हा इन्सर्ट झाला, 3 एम तुमचा रिमूव्ह व्हायला पाहिजे. सो एम तुमचा इथला रिमूव्ह झाला. ओके, सो
कीप इन माइंड दॅट हे मेथड्स तुम्ही हे ऑपरेशन्स तुम्ही व्हेक्टरवर करू शकताय. सो ह्या सगळ्या मेथड्स आहेत. कंटेन्स नावाची मेथड यूज करा जो ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करेल. एखादा ऑब्जेक्ट असेल वेक्टरमध्ये तर ट्रू रिटर्न करेल, नसेल तर फॉल्स रिटर्न करेल. सो ह्या मेथड्स यूज करून तुम्ही वेक्टरवर ऑपरेशन परफॉर्म करू शकता. ओके, सो कीप इन माइंड दॅट पहिल्यांदा युटिल पॅकेजमधला वेक्टर क्लास इम्पोर्ट करा, वेक्टरचा ऑब्जेक्ट क्रिएट करा. ॲड करण्यासाठी वेक्टरमध्ये ॲड एलिमेंट नावाची मेथड यूज करा. सिम्पल डेटा टाईप कंटेंट करत नाही वेक्टर, सो त्याचं कन्व्हर्जन करा ऑब्जेक्टमध्ये बाय युझिंग दिस रॅपर क्लासेस. ओके, वेगवेगळ्या मेथड्स आहेत. इन्सर्ट एलिमेंट ॲट एखाद्या पर्टिक्युलर इंडेक्सला एखादा ऑब्जेक्ट इन्सर्ट करा. साईज कॅल्क्युलेट करण्यासाठी साईज मेथड आहे. एखादा एलिमेंट रिमूव्ह करण्यासाठी रिमूव्ह एलिमेंट ॲट नावाची मेथड आहे. वेक्टर शो करण्यासाठी तुम्ही त्या इंडेक्सचा एलिमेंट शो करू शकता. ओके, फर्स्ट एलिमेंट, लास्ट एलिमेंट, कंटेन्स ह्या मेथड तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द वेक्टर. सो कीप इन माइंड दॅट जावामध्ये व्हेक्टर हे असं एक कलेक्शन आहे जिथं वेगवेगळ्या टाईपचा डेटा तुम्ही स्टोअर करू शकताय. ओके, फक्त हे स्टोरेज कसलं असणार आहे, ऑब्जेक्टचं असणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट द वेक्टर. थँक्यू.